यस थँक्यू डीजा. चला सर्वांचं अभिनंदन. खूप चांगली स्पर्धा पार पडली. गावदेवी व भैरीनाथ क्रिकेट संघ वारदोली आयोजित स्वर्गीय राम गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ जीबी ट्रॉफी. ही ट्रॉफी खूप धूमधडाक्यामध्ये पार पडलेली आहे आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरलेला आहे. प्रथम पारितोषिक भातान संघ, द्वितीय पारितोषिक असेल धाकटीजुई संघ, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ठरलं आहे शिवतेश तुरमाळे, चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक ठरलं आहे कसलखंड संघ, पाचव्या क्रमांकावरती पळसपे संघ आणि 6व्या क्रमांकावरती तुरमाळ्या 40+ संघ. या सर्व संघांचा या ट्रॉफी मध्ये सहभाग घेतला आणि कमालीचा खेळ दाखवला. त्याबद्दल सर्वांचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. चला सर्वप्रथम मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला सेमीफायनलचा रोहित एस घरत. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच रोहित एस घरत. या स्पर्धेला सर्वांनी आर्थिक सहाय्य केलं, श्रमिक सहाय्य केलं, सर्वांनी खूप सारी मदत केली. त्या सर्वांचं पुन्हा एकदा शब्दसुमनांनी मनापासून आभार. चांगली स्पर्धा पार पाडली आणि पाहुण्यांनी जे आर्थिक सहाय्य पाहुण्यांनी प्रत्येक पारितोषिक दिलं त्या सर्व पाहुण्यांचं, मग ट्रॉफीज असतील, बाईक असेल, सायकल्स असतील, त्या सर्व पाहुण्यांचं मनापासून आभार आपण करूया गावदेवी व भैरीनाथ क्रिकेट संघ वारदोली यांच्या माध्यमातून. चला रोहित एस घरत मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आपला. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच तनिष, ज्याने 12 धाबा डिफेन्स केला, 13 धाबा डिफेन्स केला. तनिषला आपण इन्व्हाइट करूया फायनल मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सेमीफायनल रोहित घरत मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक या ठिकाणी स्वीकारतो. त्यानंतर फायनल मेगा फिनाले मध्ये 13 धाबा डिफेन्स करायच्या होत्या अंतिमच्या ओव्हर्स मध्ये आणि त्या 13 धाबा जबरदस्त गोलंदाजी करत यंग टॅलेंट आहे आणि याच मोसमामध्ये खरं तर या गोलंदाजाची निवड झालेली आहे या संघामध्ये. आणि या फायनल मेगा फिनाले मध्ये धाकटीजुई संघाच्या अगेन्स्ट मॅन ऑफ द मॅच आणि 500 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज त्याला द्यायचा. पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय द्वारकानाथ चोरगे सर आणि त्यानंतर आमचे संजय सर यांचं पण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केले जाईल. पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. द्वारकानाथ चोरगे सर खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी साकारली. त्यांचं सहर्ष स्वागत. सर्वांचा सन्मान झालेलाच ऑलरेडी. आणि आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण जाऊया. सर्वात प्रथम बेस्ट फिल्डर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ते देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन मयूर पाटील यांना. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. धाकटीजुई संघाचा रोहित एस घरत या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. धाकटीजुई टीमचा रोहित एस घरत
आपण यायचा एक चांगली फिल्डिंग, कारण क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण सध्याचा वर्ल्ड कप अक्षर पटेलने टिपलेला 2 महत्वाच्या झेल आणि त्यामध्ये भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप मध्ये अगदी फायनल मध्ये प्रवेश केलेला. मयूर पाटील सायकल देऊन सन्मानित करणार आहोत आपण. रोहित एस खरत धाकटुजी टीमचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मयूरजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक सायकल आणि ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. रोहित एस घरतला खूप चांगली फिल्डिंग त्यांची राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपण पुढच्या पारितोषिकाकडे जाऊया. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट गोलंदाज. पारितोषिक जातो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रफुल्ल मते. 4 ओव्हर्स 12 धावा 5 विकेट्स, त्यामध्ये एक मॅडन षटक. कसलखंड गावचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि सध्या उपसरपंच पदावरती कार्यरत आहेत. राजकारणामध्ये देखील तेवढीच चांगली भरारी घेणारे प्रफुल्ल मते ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. विकासजी अरिवले आणि पंकजजी पाटील यांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येतात. सायकल देत आणि ट्रॉफी देत या ठिकाणी प्रफुल्ल मते यांना सन्मानित करण्यात येतं. अभिनंदन प्रफुल्ल, खूप चांगली बॉलिंग या स्पर्धेमध्ये आपली राहिलेली आहे. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मयूरजी पाटील यांना आपण आमंत्रित करूया. आणि हा पारितोषिक जातो 40+ टीम कडे. तुरमाळे संघाचा ज्ञानेश्वर पाटील तब्बल 29 चेंडू 79 धावा 79 पॉइंट्स बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा राहिला ज्ञानेश्वर पाटील 40+. श्री गणेश तुरमाळे संघाचा आणि नक्कीच त्याने आपला बॅटचा दमखम दाखवला आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट पारितोषिक पटकावला. त्यांना आपण आमंत्रित करूया स्वागत कक्षामध्ये या पारितोषिकाचा आपण स्वीकार करायचा. तर आपण 6व्या पारितोषिकाकडे जाऊया. 6वा पारितोषिक जातोय टीम श्री गणेश 40+ तुरमाळे टीम कडे. तर आपण सर्व स्क्वॉडला आमंत्रित करूया. कॅप्टन्स आणि स्क्वॉड आपण या ठिकाणी यायचं. सष्टम पारितोषिक आणि कॅश प्राइज घेण्यासाठी. श्री गणेश 40+ टीम संपूर्ण स्क्वॉड या. खूप चांगला खेळ आपला राहिला आणि आजच्या लॉट्स मधून अगदी अंतिमच्या सामन्यामध्ये ते पोहोचलेत. जयवंत मिसाळ यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक 6व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येतं. टीम श्री गणेश 40+ तुरमाळे. $25,000 आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येतात. संपूर्ण
40+ मेहनतीने खेळले, जिद्दीने खेळले आणि 6व्या क्रमांकावरती त्यांनी जरूर समाधान मांडलं, पण पुढच्या सामन्यांमध्ये नक्कीच चॅम्पियन बनण्याचं स्वप्न उराशी बाळगा आणि त्यासाठी जिद्दीने मेहनत करा हीच शुभेच्छा असतील कॉम्बॉक्सच्या वतीने. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक जाता टीम पळसपे मोरिया 11 पळसपे टीम कडे. तर पळसपे टीमला देखील आपण आमंत्रित करूया. कर्णधार आणि संपूर्ण टीम आपण ट्रॉफी आणि कॅश प्राइज घेण्यासाठी मंचावरती यायचा. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक जाता मोरिया 11 पळसपे टीम कडे. 25,000 आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येतं. जीबी ट्रॉफी मध्ये अगदी गावदेवी व बहिरीनाथ क्रिकेट संघ वारदोळी यांनी आयोजित केलेली एक ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटल्या. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक जाता टीम घोडीलदेव कसलकणकडे. तर आपण संपूर्ण टीम्स आणि कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूया. कसलकण टीमचा कॅप्टन आणि संपूर्ण टीम पारितोषिक घेण्यासाठी यायचं. 25,000 आणि ट्रॉफी या ठिकाणी देऊन टीम कसलकणला सन्मानित करण्यात येतं. त्यानंतर या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं मानकरी ठरल्या शिवतेज तुरमाळे संघ. टीम कॅप्टन आणि संपूर्ण टीम आपण यायचे. शिवतेज तुरमाळे तिसऱ्या क्रमांकावरती आपण या ठिकाणी आलेला आहात. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ आपला देखील राहिला. ट्रॉफी आणि कॅश प्राइज दिले जातं. वैभव बताळे, जयवंत मिसाळ असतील आणि आपण पाहतोय यांच्या शुभास्ते ही ट्रॉफीज देण्यात येते. वैभव बताळेने खूप सारी मेहनत घेतल्या ऍज अ बॉल बॉय पासून तर ही स्पर्धा संपूर्ण यशस्वी करण्यासाठी आणि आज ट्रॉफी देण्याचा बहुमान त्यांना या स्पर्धेमध्ये मिळाला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा शिवतेज तुरमाळे संघाला. तर या स्पर्धेमध्ये रनरअप ठरल्या दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जातो टीम धाकटी जुईकडे. तर आपण टीम कॅप्टनला आणि संपूर्ण टीमला इन्व्हाइट करूया. धाकटी जुई टीमचा कर्णधार आणि संपूर्ण टीम दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी आपण मंचावरती यावं. दुसरा क्रमांक धाकटुजी टीम कडे जातो. रोख रक्कम 50,000 आणि ट्रॉफी पाठीराख्यांना सन्मान बहुमान दिला ही ट्रॉफी घेण्याचा. आणि खऱ्या अर्थानं
या स्पर्धेचा बायकरमॅन कोण होईल, या स्पर्धेची बाईक कोणत्या खेळाडूकडे जाईल याकडे साही संघ लक्ष देऊन आहेत. कारण खूप चांगली ही स्पर्धा आपण एन्जॉय केली, पाहिली. गावदेवी व भैरनाथ क्रिकेट संघ वारदोली आयोजित स्वर्गीय राम गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ जीबी ट्रॉफी, आणि या जीबी ट्रॉफीचा बाईकचा हकदार कोण असेल तर तो पारितोषिक जातो 29 बॉल 102 धावा म्हणजे 102 पॉइंट्स. आपल्या आयुष्यातील स्वप्नातली पहिली बाईक ज्याच्या नावावरती आली मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा ठरलाय सागर भोईर, मॅन फ्रॉम भातान, संजय 11 भाताम टीमचा. अनेक बाईक्स आल्या, अनेक बाईकचा हकदार बनण्याची संधी आली, पण ती थोडक्यात गमावली. पण आज त्या संधीचं सोनं केलं आणि या स्पर्धेचा बाईक मिळवण्याचा बहुमान मिळवला तो संजय 11 भातान टीमचा सागर भोईर. 102 पॉइंट्स या ठिकाणी या स्पर्धेचा बायकरमॅन ठरलेला. अभिनंदन सागर, फायनली ड्रीम कंप्लीट केलं. खूप सारी मेहनत, खूप सारा परिश्रम, आणि या परिश्रमाचं मेहनतीचं फळ आज जीबी ट्रॉफी वारदोलीच्या मैदानावरती आपल्याला मिळालं. त्याचं मनापासून अभिनंदन असेल. महेशजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही मालिकावीराची बाईक सुपूर्द केली जाईल सागर भोईरला. आणि या स्पर्धेसाठी ही बाईक दिलेल्या आम्हाला विलासजी पाटील आणि विशालजी पाटील यांच्याकडून ही बाईक या स्पर्धेसाठी दिली होती. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ही बाईक सुपूर्द केली जाते ती सन्माननीय जेवणजी मिसाळ, त्यानंतर महेशजी पाटील, संपूर्ण गावदेवी व भैरनाथ क्रिकेट संघ वारदोली ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांच्या माध्यमातून ही बाईक सुपूर्द केली जाते. आपल्या स्वप्नातली पहिली ड्रीम बाईक. नक्कीच सागर, आपल्या स्वप्नातली बाईक आपल्याला मिळाल्या. सर्वप्रथम तुझं अभिनंदन असेल. तर स्वप्नातली बाईक मिळाली तर काय सांगशील, कसं मनामध्ये फिलिंग वाटते, आणि सर्वप्रथम या बाईक वरती बसवण्याचा मान तू कुणाला देशील? खूप छान वाटतंय. पहिला मान मी आमच्या वडिलांना देईन आणि माझे भाऊ म्हणजे निलेश भोईर यांना देईन. का सर्वात मला घडवण्याचा कोणी केला ना प्रयत्न तर निलेश भोईर यांनी केलेला आहे. आजपर्यंत याचा मानकरी जास्त कोण याचा निलेश भोईर आहे. आणि नक्की सांगशील, आपल्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी तू बाईकच्या स्पर्धेमध्ये अव्वल होता, पण तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. तिथपर्यंत कोणतरी येऊन दुसरीच बाईक घेतली. पण आज तुझ्या संघाने दिलेली भरीव कामगिरी, आणि आज संजय, कारण भातान संघाकडून तू मोठ्या संघाकडून ए गटामध्ये बऱ्याच ठिकाणी खेळलास, पण आज संजय 11 भातान टीम कडून खेळत असताना ही पहिली बाईक तुला मिळाली, काय सांगशील? खूप छान वाटतंय, कारण की सर्वात जास्त मला सपोर्ट आमच्या गाववाल्यांचा आहे. कारण मला पहिली बाईक मिळावी गावाचं स्वप्न होता आणि तो स्वप्नात पूर्ण झालेला आहे. आणि गावाचं स्वप्न मनामध्ये जिद्द चिकाटी असली की मेहनत असली की नक्की स्वप्न पूर्ण होतं. या यशाबद्दल तुला खूप साऱ्या लाख लाख शुभेच्छा असतील, आणि अशाच बाईक तुझ्या नावावरती राहो याशीच सर्व गाववाल्यांकडून, भातान टीम कडून आणि आम्हा आयोजकांकडून आणि समालोचकांकडून तुला शुभेच्छा असतील. धन्यवाद, अभिनंदन सागर. या स्पर्धेचा सागर भोईर ठरला, भातान गावचा बायकरमॅन. आपल्या आयुष्यातील स्वप्नातील पहिली बाईक त्याच्या नावावरती आलेली आहे, त्याचं खूप सारं अभिनंदन. आणि चॅम्पियन देखील ठरला भातान संघ. भातान संघाला आपण इन्व्हाइट करूया. पहिली फेरी, आपल्या आयुष्यातील पहिली कमावलेली बाईक. चला, या चॅम्पियन टीम अजिंक्यपद पटकवला. या स्पर्धेचा जीबी ट्रॉफीचा चॅम्पियन ठरलेला संजय 11 भातान संघाला आपण इन्व्हाइट करूया. संपूर्ण टीम्स मेंबर आणि कॅप्टन, सपोर्टर्स सर्व आपण यायचा. पहिल्या क्रमांकाचा चषक आणि प्राइज मनी घेण्यासाठी या सर्वांनी खूप सारी मेहनत आज संपूर्ण रात्रभर आपण घेतलेली आहे. आणि
पहाटे सकाळच्या प्रहारी एक गोड स्वप्न जे उरी बाळगून या मैदानावरती आपण उतरल्या होत्या, जी स्वप्नांची आशा अपेक्षा होती, ती स्वप्नांची आशा अपेक्षा आज या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अगदी पूर्ण झालेली आहे. बाईक देखील आपल्या गावामध्ये आलेली आहे आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला संजय 11 फातान संघ. अभिनंदन बॉईज, चॅम्पियन इज अ चॅम्पियन या स्पर्धेचा ठरलेला आहे. त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूया.